राज्यात मोठ्या प्रमाणात सध्या अतिवृष्टी झालेली आहे। सध्या मुख्यमंत्री फंड असेल किंवा प्रत्यक्ष मदत गावोगावी जाऊन करण्यात येत आहे। एकंदरीत देवस्थान ट्रस्टकडून काय निर्णय घेण्यात आलेला आहे, कशा स्वरूपाची मदत राहणार आहे? एलकोट जय मल्हार। प्रथमतः सर्व भाविक भक्तांना खंडेरायाच्या मर्दान दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जे आज आपल्या महाराष्ट्रावर संकट आलेलं आहे आणि पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे, जनतेच्या हातोनात हाल होत आहेत। यानिमित्त सर्व देवस्थानांनी मदती जाहीर केल्या। आमचंही मार्तंड देवस्थान जे श्री खंडोबाचं आहे ते आम्ही 1,11,00,000 रुपये मदत यावेळी जाहीर करत आहोत। आणि पूर्वी पण आम्ही ज्यावेळेस सांगलीला पूर परिस्थिती आली होती त्यावेळेस श्री मार्तंड देवस्थानतर्फे 11 लाख रुपये निधी दिला होता। कोरोना काळातही 1,94,00,000 रुपये निधी मार्तंड देवस्थानतर्फे वितरित करण्यात आला। त्यापैकी 51 लाख रुपये निधी हा ससून रुग्णालयासाठी देण्यात आलेला होता। अशा प्रकारे आम्ही कायम श्री मार्तंड देवस्थान जनतेच्या भाविकांच्या मदतीसाठी आम्ही सक्षम असतो आणि त्या दृष्टीने आम्ही काम करत आहोत, करत राहणार आहोत। आणि अशा तुम्हाला सांगतो यापैकी 1,11,00,000 रुपयांपैकी 51 लाख रुपये आम्ही सीएम फंडाला देत आहोत व उर्वरित 60 लाख रुपये आम्ही जे पूरग्रस्त गावं आहेत त्यांना निवडून त्याच्यामध्ये वस्तू स्वरूपात ते पैसे वितरित करणार आहोत की जेणेकरून ज्यांना जास्त हानी झालेली आहे त्यांना त्या पैशाचा लाभ व्हावा। ही पूरग्रस्त गावे मराठवाड्यातील असणार का? नाही, तसं नाही। जिथं जिथं पुराची जास्त परिस्थिती निर्माण झालेली आहे, जिथं जिथं झालेली आहे आत्ताच्या काळात, तिथं तिथं आम्ही ते वितरित करणार आहे। आम्ही त्याचा अभ्यास करतोय आणि ते कोणत्याही परिस्थितीत 51 लाख रुपयांचा धनादेश आम्ही 2 ते 3 दिवसात माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पालकमंत्री यांच्या हातात सुपूर्द करणार आहोत व पुढील दिशा आम्ही ठरवणार आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।